Cloud burst, first of all, we have seen what is the, you can say, definition of cloud burst. किती झालं पाहिजे पाऊस? Yes, किती? 10 सेंटीमीटर्स. 10 सेंटीमीटर्स. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मच mm? 10. म्हणजे जर mm मध्ये आलं तर किती पडणार पाऊस? 100 mm पाऊस. किती वेळात झाला पाहिजे? राईट, 1 hour. ओके. आणि किती एरियामध्ये झाला पाहिजे? हा, 10 टू यू कॅन से 20-30 पण पकडलं जातं कधी. बट 10 to 30 किलोमीटर्सच्या रेंजमध्ये झाला पाहिजे तेवढा पाऊस. तर त्याला आपण काय म्हणणार? क्लाउड बस्ट. राईट. कशामुळे होतं? तुम्हाला जर रिझन विचारलं, द रिझन फॉर द क्लाउड बस्ट कशामुळे होतं? ओरोग्राफिक लिफ्टिंग. कशामध्ये होणार? ओरोग्राफिक लिफ्टिंग. वी हॅव ऑलरेडी सीन येस्टरडे दॅट देर आर 3 ways और देर आर द 3 यू कॅन से टाइप्स ऑफ रेनफॉल. तर एक ओरोग्राफिक असतो, बरोबर आहे. दुसरा कुठला असतो? कन्व्हेक्शनल. आणि तिसरा कुठला असतो? फ्रंटल किंवा सायक्लोनिक म्हणा तुम्ही त्याला. बरोबर. तर हा कशामुळे होतोय? ओरोग्राफिक काय होतंय? लिफ्टिंग. आणि ओरोग्राफिक लिफ्टिंग मुळे काय होतं? आपण काल बघितलं, विंड असे जात आहेत. विंड असे गेल्यामुळे काय होतंय की जो यू कॅन से इथं पकडून ठेवलेलं आहे त्याला क्लाउड्सला, बरोबर आहे. पण वरती गेल्यानंतर काय होणार आहे की यू कॅन से द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी काय होणार आहे एअरची? रिड्यूस. द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज गोइंग टू रिड्यूस. बरोबर आहे. पण एका पॉईंट पर्यंत ती एअर पाऊसला पकडून ठेवतीये पाऊसला, बिकॉज द एअर वरती जाते ना. मग कसं होणार आहे? क्लाउड बस्ट. कसं होतंय क्लाउड बस्ट? म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करायचं की एक बलून आहे, बरोबर आहे का नाही? तर बलून मध्ये आपण पूर्ण हवा, बलून मध्ये हवा किंवा पाणी भरलेलं आहे होळीच्या वेळेसचा. आणि आपण जर त्याचं यू कॅन से जो त्याचा एंड असतो तो जर आपण असं पकडला तर हळूहळू हळू पाणी पडत असतं. दॅट इज रेनफॉल. बरोबर आहे. आणि जर पूर्ण बलूनच बस्ट झाला तर कसं पाणी पडेल? दॅट इज द क्लाउड बस्ट. दॅट इज द क्लाउड बस्ट. आर यू अंडरस्टँडिंग दिस? क्लिअर आहे? राईट. सो क्लाउड्स कुठले होणार क्लाउड बस्ट मध्ये? विच क्लाउड फॉर्मेशन? क्युम्युलो निम्बस. क्युम्युलो निम्बस. राईट. वाय इट इज व्हेरी डिफिकल्ट? राईट, वाय इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रिडिक्ट द क्लाउड बस्ट? राईट, बिकॉज इट इज अ लोकलाइज्ड इव्हेंट. कसं इव्हेंट आहे? लोकलाइज इव्हेंट. आपण बघतो ना 10-20 किलोमीटरच्या परिसरामधलं इव्हेंट आहे. दॅट इज वाय इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रिडिक्ट इट. दॅट इज वाय इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डू द डिझास्टर मॅनेजमेंट फॉर इट. आलं तुम्हाला लक्षात? काय होतं क्लाउड बस्टमुळे? काय होतं? क्लाउड बस्टचा प्रॉब्लेम वाढला काय? दोन गोष्टी. एक म्हणजे क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंजमुळे काय झालेलं आहे? हू कॅन टेल मी? क्लायमेट चेंजमुळे का यू कॅन से क्लाउड बस्टचा प्रॉब्लेम वाढलेला आहे? इन्क्रीज इन, नाही, इन्क्रीज इन टेम्परेचर. इन्क्रीज इन टेम्परेचर देअर फॉर मोर, एक्सक्यूज मी, टेम्परेचर वाढलाय म्हणून हवाची मॉइश्चर पकडण्याची कॅपॅसिटी काय होणार? वाढणार. आणि ही हवा जेव्हा वरती जाणार तेव्हा जास्ती मॉइश्चर वरती घेऊन जाणार आणि काय करणार? डम्प करणार ते एकत्र. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून काय होणार? हे क्लाउड बस्ट असे जे इन्सिडेन्सेस आहेत ते वाढणार. आलं तुम्हाला लक्षात? राईट. क्लाउड बस्टचा इम्पॅक्ट का वाढलेला आहे? इन्सिडेन्सेस का वाढले तुम्हाला लक्षात आलं? बिकॉज ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. इम्पॅक्ट काय का वाढलेला आहे क्लाउड बस्टचा? डिफॉरेस्टेशन. व्हेरी गुड. काय झालेलं आहे? डिफॉरेस्टेशन. कालच आपण बघितलं. म्हणून काय होतंय की डायरेक्टली द वॉटर इज हिटिंग द सॉइल. बरोबर. आणि याच्यामुळे काय होणार? फ्लॅश फ्लड्स. क्लाउड बस्टमुळे काय होणार? फ्लॅश फ्लड्स. अजून काय होणार? लँडस्लाइड्स. लँडस्लाइड हे ह्याच्यावरती प्रश्न खूप रिपीटेडली विचारलेला आहे बघा. तुम्हाला गणेश सरांनी स्टार्टिंग मध्ये कव्हर केलं पाहिजे लँडस्लाइड्स. तर लँडस्लाइड जास्ती कुठे होतात? हिमालयमध्ये होतात का आपल्या वेस्टर्न घाट्समध्ये होतात? सांगायचं बरं मला. येस, ऑनलाईन स्टुडंट्स. कुठे होतात लँडस्लाइड जास्ती? हा, हिमालयमध्ये होतात. का जास्ती लँडस्लाइड्स हिमालयमध्ये होतात? हू कॅन टेल मी दिस? वाय लँडस्लाइड्स आर मोर कॉमन इन हिमालयस? येस खुशी, जानवी. येस. हा, वाय इट इज मोर कॉमन इन यू कॅन से हिमालयस? बिकॉज जो बेसिकली हिमालयन माउंटन्स आहेत दे आर यंग माउंटन्स. दे आर स्टील फ्रॅजाईल. बरोबर आहे का नाही? ती कशी माउंटन्स आहेत? फ्रजाईल माउंटन्स आहेत. मग तिथं सॉईल अजूनपर्यंत जी आहे, राईट, इट हॅज नॉट सेटल्ड प्रॉपरली. आणि ते हिमालयन माउंटन्स मधनं जे बनलेलं आहे माउंटन्स, दॅट इज विच रॉक? सेडिमेंटरी रॉक. सो इझिली दॅट कॅन बी ब्रोकन. तुम्हाला रॉक शिकवले असतील ना? नाही शिकवले अजूनपर्यंत? राईट. सो इट इज अ सेडिमेंटरी रॉक्स विच कॅन बी इझिली ब्रोकन. वेरॅज आपण जर डेक्कन बघितलं तर डेक्कनमध्ये कुठले रॉक्स आहेत? बसाल्ट, ग्रेनाइट आहे. म्हणून तो जास्ती कसा असणार आहे? राईट, इट इज गोइंग टू बी मोर स्ट्रॉंगर. सो लँडस्लाइड जास्ती कुठे होणार? बघा ना, सेडिमेंट्स आहेत असे एक वरती एक वरती एक वरती एक. सेडिमेंटरी म्हणजे कसं असतं? एक वरती एक वरती एक लेअर्स आहेत. आणि हे सगळे रॉक काय झालेत? एकत्र झालेत. आता लेअर जरी असले, तुम्ही चिटकवले जरी, बरोबर आहे का नाही, तर काय होणार? जसं काय फोर्स आला तर एक एक लेअर काय होणार? निघत जाणार. आर यू अंडरस्टँडिंग? एक लेअर काय, आणि
बसल्ट म्हणजे कसं आहे, पूर्ण मोल्टन लावा होता, बरोबर आहे का नाही? कसं होता? मोल्टन लावा होता, आणि तो पूर्ण मोल्टन लावा कसं झालेला आहे, एक रॉक बनलेला आहे, बरोबर आहे का नाही? काहीतरी तुम्ही मेल्ट केलं, वितळलं, आणि त्याला सॉलिडिफाय केलं, तर आता कुठलं स्ट्रॉंग राहणार सांगा बरं मला? बसल्ट. आलं तुम्हाला लक्षात? दॅरफोर लँडस्लाईड तिकडे जास्ती आहेत, प्लस अजून तिकडे टेक्टॉनिक मुवमेंट चाललंय. कालच आपण बघितलं ना, इंडियन प्लेट इज सबडक्टिंग इन द युरेशियन प्लेट. आपला जो अर्थक्वेकचा एरिया होता त्याला काय म्हटलेलं आहे? अल्पाईड एरिया. किती टक्के अर्थक्वेक होतं तिथं? 15%. 15 ते 18% इथे होतात. 80% कुठे होतात? पॅसिफिक. पॅसिफिक रिंग ऑफ फायर मध्ये होतात, बरोबर आहे का नाही? अजून कुठे होतात? हा, मिड अटलांटिक रेंज. व्हेरी गुड. राईट. तर कालचा अभ्यास करून यायचं बघा, तुमची टेस्ट होणार आता करंट अफेअर्सची. आलं तुम्हाला लक्षात? टेस्ट होणार तुमची करंट अफेअरची. तर क्लाउड बस्ट आपण हे बघितलेलं आहे. काय इम्पॅक्ट आहे पहिला? फ्लॅश फ्लड्स. फ्लॅश फ्लड म्हणजे काय असतं? फ्लॅश फ्लड म्हणजे काय असतं? राईट, माउंटन स्ट्रीम्स ओव्हरफ्लो. म्हणजे माउंटन मधनं जे येतात ना, आपल्या इथं बघा, पुण्यात झालं होतं. अंबिलोडा आहे, अंबिलोडा इथं, पर्वतीच्या इथं, बरोबर आहे. तर फ्लॅश फ्लड झाले, मग एवढं जोरात तिकडनं पाणी वाहायला लागलं की जे जे तुम्ही वॉल्स वगैरे बांधले होते, रिटेनिंग वॉल वगैरे, ते सगळे तोडून टाकणार, घरात पाणी घुसून जाणार. म्हणून युपीएससीनी प्रश्न विचारला होता ना, मुंबई आणि हैदराबाद या सिटीजमध्ये फ्लॅश फ्लड्स काय लागलेले आहेत. राईट. दुसरं काय होणार इथं? लँडस्लाइड होणार. राईट, लँडस्लाइड होणार. ओके. इकॉनॉमिक लॉस आहे, लाईव्हलीहूडचा लॉस आहे, लाईफचा लॉस आहे, बरोबर आहे. तुमचा अजून लॉस काय असू शकतो? कॅटल लॉस. राईट, या सगळ्या गोष्टी. आपल्या इथं आपण बघितलं होतं ना, विलेज इज वॉश्ड अवे. कुठलं एक्झाम्पल बघितलं होतं आपण महाराष्ट्रामध्ये? माळीन, आंबेगाव, बरोबर आहे का नाही? माळीन, आंबेगाव, द एंटायर विलेज गॉट वॉश्ड अवे. 10 वर्ष झाली बघा आता त्याला, त्या घटनेला. आंबेगाव आपल्या पुणे जिल्ह्यात, पावसाळ्यामध्ये. राईट, द एंटायर विलेज गॉट वॉश्ड अवे. आर यू अंडरस्टँडिंग? माळीन. राईट. तर अशा प्रकारच्या या गोष्टी आहेत. आता इंडियामध्ये मोठे मोठे क्लाउड बस कुठे कुठले फेमस आहेत? लेह लद्दाख मध्ये झालं होतं 2010 मध्ये. लेह लद्दाख मध्ये क्लाउड बस्ट होणं रेअर का आहे? तुम्हाला आता जॉग्राफी तुमचं झालेलं आहे ना, जॉग्राफी, बरोबर आहे? तुम्ही जॉग्राफी शिकलेला आहात. तर जॉग्राफीमध्ये तुम्ही काय शिकला जॉग्राफीमध्ये बघा, म्हणून हे लेक्चर्स खूप महत्वाचे आहेत. थ्रू करंट अफेअर्स मी तुम्हाला काय ट्राय करतो, कन्सेप्ट पण तुमचे स्ट्रॉंग करतो. राईट. तर आपण हिमालयस बघितलंय. हिमालयस किती प्रकारचे हिमालयस आहेत? बरं, असं हिमालयस. हा कुठला आहे? शिवालिक्स. काय आहे ते? शिवालिक्स. हे कुठले आहेत? लेसर हिमालयस. लेसर हिमालयस. हे कुठले आहेत? ग्रेटर हिमालयस. आणि हे काय आहेत? ट्रान्स हिमालयस. बरं, आता तुम्ही विचार करा, बरोबर आहे का नाही? आता भारतामध्ये आपण, असा आपला हा भारत देश आहे, तर पहिले काय येणार आहे? शिवालिक्स, बरोबर. मग काय येणार? लेसर हिमालयस. मग काय येणार? ग्रेटर हिमालयस. आणि मग त्याच्या मागं काय येणार? ट्रान्स हिमालयस, बरोबर आहे. आता तुम्ही विचार करा, इकडनं आपली हवा चालली साऊथ वेस्ट मॉन्सून, असं चालणार ना, बरोबर आहे का नाही? इथपर्यंत सगळं संपून जाणार विषय पावसाचा. ग्रेट हिमालयस क्रॉस करून वारं जर तिकडे पोहोचणार ट्रान्स हिमालयासकडे, तर काय पाणी घेऊन जाणार आहे का? शक्य वाटतं का तुम्हाला? नाही ना. सो हा जो एरिया आहे, हा एरिया कसा असला पाहिजे? सगळ्यात ड्राय एरिया आहे, सगळ्यात ड्राय एरिया. लद्दाख. लद्दाखमध्ये तुम्ही समजा असं ओलं शर्ट वगैरे बाहेर ठेवलं, एका तासात सुकून जाणार. का? एअर कशी आहे? ड्राय. त्याला काय पाहिजे एअरला? फक्त मॉइश्चर. आता तुम्ही कपडे जर बाहेर ठेवले सुकवायला, सुकतात का? सुकतात का? नाही सुकत. का नाही सुकत? एअर ऑलरेडी हॅज मॉइश्चर. तुमच्या कपड्यातलं मॉइश्चर कुठं घेणार ते? पण लद्दाखमध्ये काय होणार? लगेच सुकणार. का? ड्राय एअर आहे. आणि लद्दाखमध्ये सगळं ड्राय असल्यामुळं पाणीची कमतरता आहे, लक्षात घ्या. लद्दाखमध्ये, बरोबर आहे का नाही? पाणीची कमतरता आहे लद्दाखमध्ये. तर लद्दाखमध्ये एरिड आहे. एरिड असल्यामुळं तिकडची सॉइल कशी असणार? लूज. तिकडे जर पाऊस पडला त्या दिवशी जर तिकडे पाऊस पडला, तर काय होऊन जाणार? व्हॉट इज गोइंग टू हॅपन? राईट, सगळं फ्लो होऊन जाणार. सो व्हॉट इज गोइंग टू हॅपन? फ्लॅश फ्लड्स. आर यू अंडरस्टँडिंग दिस? कळतंय का तुम्हाला? राईट. सो लद्दाखमध्ये फ्लॅश फ्लड कधी झालेले आहेत? लेह लद्दाखमध्ये 2010 मध्ये झालेले आहेत. 200 लोक मेली. किती लोक मेली?
200 लोक मेली बिकॉज दे आर नेव्हर प्रिपेअर्ड फॉर दिस. राईट. त्यानंतर मेजर कुठे झालं 2013. कुठे झालं होतं 2013 मध्ये? केदारनाथ. पिक्चर बघितला असेल तुम्ही, बरोबर आहे का नाही? कोणाला बघितलं पिक्चर मध्ये? सोआली. सोआली होती का त्या पिक्चर मध्ये? पिक्चरच बघितला नाही? मग काय तुम्हाला आठवतच नाही? पिक्चर मध्ये स्टोरी आठवली नाही आठवली, हिरोईन तर आठवली पाहिलं खरं. बरोबर आहे का नाही? राईट. त्यानंतर अजून कुठे झालेलं आहे फ्लॅश फ्लड्स? आता आपण बघितले रिसेंटली, तर त्याचं पण तुम्ही एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकताय. राईट. सो हिमालयामध्ये फ्लॅश फ्लड्स का वाढलेले आहेत? क्लायमेट चेंज तुम्ही लिहिणार, ग्लोबल रायझिंग टेम्परेचर. राईट. हिमालयामध्ये कसं आहे? स्टीप स्लोप्स हिमालयमध्ये आहेत, हे लिहिणार तुम्ही मेन्समध्ये. डिफॉरेस्टेशन होतंय, रॅपिड अर्बनायझेशन होतंय, अन अन अनप्लॅन्ड यू कॅन से अर्बनायझेशन होतंय, अनप्लॅन्ड डेव्हलपमेंट होतंय, टनल वगैरे बनवले जातात. मग ते सगळं स्ट्रक्चर लूज होणार तुम्ही टनल बनवले की. बरोबर आहे का नाही? आपण बघतो ना, कुठला विच टाउन इन हिमालया इज सिंकिंग, न्यूज आली होती बघा. पूर्ण टाउन सिंक होतं तिकडं. तिकडचं टनल पण बघा, टनल एक बंद बंद झालं होतं आता, तिकडे लोक अटकलेली होती. येस, व्हॉट इज दॅट प्लेस? ऑनलाईन स्टुडंट्स, येस, व्हेरी गुड उदय. जोशीमठ. काय होणार आहे मित्रांनो? जोशीमठ. येस. अजून एक गोष्ट होते, करेक्ट आहे विद्या तुमचं. व्हॉट इज हॅपनिंग, वन मोर थिंग इज, जिकडं ग्लेशियल लेक झालेले आहेत, ग्लेशियल लेक्स. ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होणार आहे? ग्लेशियर्स काय होणार आहेत? मेल्ट होणार आहेत, आणि ग्लेशियरची काय बनणार तिकडं? लेक्स. मग अशा फ्लॅश फ्लडच्या वेळेस हे ग्लेशियल लेक्स काय होणार? यू कॅन से ते पण बस्ट होणार. बरोबर आहे का नाही? आणि एकदम पाणी बाहेर येणार. म्हणजे तुम्ही असं विचार करा की डॅम मध्ये खूप सारं पाणी आहे साठलेलं, ते सगळं पाणी खाली येणार एकत्र. आर यू अंडरस्टँडिंग दिस? तर हा पण एक ग्लेशियर लेक आउटबस्ट, हा पण एक त्याचा इम्पॅक्ट असू शकतो. ग्लेशियर लेक आउटबस्ट, हे सगळे कीवर्ड्स आहेत बघा, हे सगळे तुम्ही लिहिले तर तुम्हाला मार्क पडणार आहेत. लक्षात घ्या. राईट. आता कुठलंही डिझास्टर आलं तर आपण नेहमी कुठलं फ्रेमवर्क यूज करणार? राईट. येस. सेंडाई फ्रेमवर्क, जे 2015 ते 2030 सालीशी रिलेटेड आहे. 2015 to 2030 सेंडाई फ्रेमवर्क. एनडीएमए गाईडलाईन्स, कम्युनिटी प्रिपेअर्डनेस असलं पाहिजे. लँड यूज रेग्युलेशन चांगले असले पाहिजे. लँड यूज रेग्युलेशन, कुठं काय वापरायचं, कुठं काय बनवायचं. अर्ली वॉर्निंग सिस्टम आपण ट्राय करू शकतो. अर्ली वॉर्निंग सिस्टम्स आपण ट्राय करू शकतो. बरोबर आहे का? आलं का लक्षात? राईट. तर हा क्लाउड बसचा अशा प्रकारे आपण जर डिझास्टर मॅनेजमेंट जर झालं तर आपल्याला आता खूप सारे कीवर्ड्स वगैरे भेटलेले आहेत. सो वी कॅन हँडल दिस व्हेरी व्हेरी नाईसली. ओके, चलो अब आगे. पुढचा कुठला आता टॉपिक? क्लाउड बस झालेला आहे. बरं, व्हायलेंट एअर, व्हायलेंट अपवर्ड एअर, पाणीला पकडून ठेवलेलं आहे. मग ती एकदा अपवर्ड एअर संपली की सगळं पाणी एकत्र खाली येणार. बरोबर आहे का? आणि कुठला क्लाउड झालेला आहे? क्युमुलो निंबस. राईट. इथं दाखवलं नाही तो क्युमुलो निंबस, बट ठीक आहे, सगळं आपण बघितलेलं आहे. हे बघा, महत्वाचं अजून एक गोष्ट आहे ह्याच्यामध्ये. एनडीएमए गाईडलाईन्स काय म्हणते? हाजार्ड मॅपिंग करा. क्लाउड बस साठी द बेस्ट टेक्नॉलॉजी इज यूज डॉपलर रेडार्स. काय वापरणार आपण? डॉपलर रेडार्स. मग आपण काय केलं पाहिजे ऍज अ कंट्री? व्हॉट वी कॅन डू? नाव वी हॅव आयडेंटिफाईड दॅट दिस एरियाज आर प्रोन टू क्लाउड बस्ट. इन दोज एरियाज वी शुड इन्स्टॉल डॉपलर रेडार्स. इफ वी फील दॅट द सिच्युएशन इज गेटिंग आउट ऑफ हँड, डॉपलर रेडार जर पाठवला त्या क्लाउडमध्ये, आपल्याला लक्षात येईल की खूप सारं पाणी साठलेलं आहे. इमिजिएटली व्हॉट वी कॅन गिव्ह? वी कॅन गिव्ह द अर्ली वॉर्निंग साईन. आलं तुम्हाला लक्षात की इथं बाबा क्लाउड बस्ट होण्याची शक्यता आहे, सगळे आपापल्या घरी राहावा, सेफ एरियामध्ये राहावा, किंवा टुरिझम तिथे थांबू शकतो आपण, यात्रा थांबू शकतो. हे सगळं कुठं झालेले आहेत? यात्रा, चारधाम यात्रामध्ये झाले, टुरिस्ट प्लेसेसमध्ये झालेलं आहे. बरोबर आहे का नाही? सो वी कॅन टेक दॅट काइंड ऑफ प्रिकॉशन्स देन. बरोबर. सो डॉपलर रेडार लक्षात ठेवायचं आपल्याला. राईट. सो कन्स्ट्रक्शन नॉर्म्स हिली एरियामध्ये व्यवस्थित केले पाहिजे आपण. राईट. डिझाईन अर्बन ड्रेन्स टू हँडल हाय इंटेन्सिटी शॉर्ट ड्युरेशन ड्रेन. आता कसं झालेलं आहे, नवीन जो क्लायमेट चेंजमुळे पाऊस कसा आहे, पाऊस खूप कमी ड्युरेशन खूप जास्ती पाऊस पडणारा पाऊस आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून आता काय गरज आहे अर्बन प्लॅनिंगसाठी? नवीन प्रकारचे ड्रेनेज बनवायचे आहेत. त्याला काय म्हणणार आपण? स्टॉर्म वॉटर ड्रेनेज. सो दिस नीड्स टू बी अपडेटेड, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज. कारण की जुन्या
ज्या ड्रेनेज असतील त्याची कॅपॅसिटी कशी असणार, कमी असणार. त्याची कॅपॅसिटी कमी असली तर मग बघा आता काय होणार आहे तुमचं नवीन सिच्युएशन मध्ये, तुम्ही असा हिल बांधलेला आहे, बरोबर आहे, तुम्ही डिफॉरेस्टेशन करून टाकलं या हिल मध्ये, तर आज सगळं पाणी एकत्र खाली येणार. ते ते जर ड्रेनेज तुमचं स्ट्रॉंग नसेल तर पाणी इकडनं जाणार नाही, हे फुल होऊन जाणार तुमचं, चेंबर फुल होऊन जाणार, आणि फुल झाल्यावरती मग सगळं पाणी कुठं साठणार तुमचं इथं. त्याला तुम्ही काय म्हणणार, फ्लॅश फ्लड्स, म्हणून तुमचं डिस्ट्रक्शन होणार. आर यू अंडरस्टँडिंग? सो व्हॉट यू नीड टू डू इज यू नीड टू इम्प्रूव्ह युअर स्टॉर्म वॉटर ड्रेनेज. मॉक ड्रिल्स घ्या, अर्ली वॉर्निंगचं आपण बघितलंच आहे, बरोबर आहे. उलटा आपण काय आता जोकच झालाय तो, ज्या दिवशी मेसेज आला की खूप पाऊस पडणार आहे त्या दिवशी बाहेर निघायचं विदाऊट छत्री, बरोबर आहे का नाही? राईट. तर असं ते आहे. हे बघा, रेडार नेटवर्क लावा, राईट. एआयचा यूज करा, लिहू शकता तुम्ही, राईट. हे बघा, काय केलं पाहिजे, स्लोप्स वरती चेक डॅम बांधा. स्लोप्स आहे ना, थोडे थोडे असे छोटे छोटे चेक डॅम आहे, म्हणजे पाणी कसं होईल, आरामात फ्लो होईल. आलं तुम्हाला लक्षात? व्हॉट यू कॅन डू इज, छोटे छोटे चेक डॅम बांधले जर तर आरामात असं 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 फ्लो होईल पाणी, राईट. एकत्र सगळं पाणी येणार नाही. क्लिअर? थोडं पाणी काय होतं चेक डॅम मुळे सीपिन होतं, त्याला वेळ भेटतो ना. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? तर हे सगळे जे महत्वाचे आपल्याला माहिती आहेत ते आपल्याला आलं पाहिजे, राईट. सो हे बघा, इंटरनॅशनल आणि इंटरस्टेट कॉपरेशन, नेपाळबरोबर कॉपरेशन करा, बरोबर आहे का नाही? राईट. इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट, हे बघा, हे सगळे जे आत्ताचे एक्झाम्पल्स आपण झालेले, उत्तर काशीमध्ये झाले आता 2025 मध्ये, किश्तवारमध्ये झाले आता, राईट. चला आता पुढचा आपला जो महत्वाचा टॉपिक आहे आज, राईट. अँड हे तुम्हाला सगळंच कामाला येणार, वुमन वगैरे मध्ये कामाला येणार आहे. सो जेंडर गॅप रिपोर्ट 2025, कुठला रिपोर्ट आहे? जेंडर गॅप रिपोर्ट. कोण आणतं जेंडर गॅप रिपोर्ट? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. हु ब्रिंग्स दिस? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. कधीपासून आणतंय हे? 2006. 2006. 4 डायमेन्शन्स बघितले जातात. सो व्हॉट आर द 4 डायमेन्शन्स इन ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट? फर्स्ट इज इकॉनॉमिक पार्टिसिपेशन अँड अपॉर्च्युनिटी, राईट. म्हणजे पहिलं काय बघितलं जाणार, वुमनला किती इकॉनॉमिक पार्टिसिपेशन आहे वुमनचं, राईट. त्याला किती अपॉर्च्युनिटी आहे, एक पहिला डायमेन्शन आहे हा. दुसरा डायमेन्शन काय बघितलं जाणार? एज्युकेशन. काय असणार? एज्युकेशन. तिसरा असणार हेल्थ. तिसरं काय असणार आहे? हेल्थ. आणि चौथा काय असणार आहे? पॉलिटिकल एम्पॉवरमेंट. एकदम कॉमन सेन्सिकल डायमेन्शन बघा. इकॉनॉमिकली किती एम्पॉवरमेंट आहे, किती जॉब्स मध्ये वुमन पार्टिसिपेशन करते, राईट. सेकंड काय आहे? एज्युकेशन. थर्ड काय आहे? पॉलिटिकल राईट अँड हेल्थ. हे 4 आहेत असे. इंडियाचा काय विषय आहे, राईट? इंडियाचा काय विषय आहे, राईट. सो द ग्लोबल जेंडर गॅप, आता आपण पूर्ण वर्ल्डचं बघतोय, इंडियाचं नाही, वर्ल्डचं बघा तुम्ही. हा ऍज अ इंट्रोडक्शन लाईन लिहू शकता, एसे मध्ये वापरू शकता. द ग्लोबल जेंडर गॅप इज अराउंड 69%. किती आहे? 69%. बरोबर आहे का नाही? म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय, की जर यू कॅन से मेन, बरोबर आहे, 100%ला पोहोचलेले आहेत, बरोबर आहे, तर हे किती पर्सेंटला आहे अजून? 69, राईट. आता याप्रमाणे जेंडर गॅप रिपोर्ट काय म्हणतंय? इट विल टेक 123 इयर्स, इट विल टेक 123 इयर्स टू गेट पॅरिटी, टू गेट पॅरिटी. ऑनलाईन स्टुडंट आर यू विथ मी एव्हरीवन? आर्या, दीक्षा, मेधावी, रेवती, राईट. सो किती वर्ष लागतील ह्याच्यामध्ये? हाऊ मेनी इयर्स इट इज गोइंग टू टेक? 123. सो दिस इज व्हेरी गुड फॉर द दिस, राईट. नाव यू शुड नो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. इंडियाच परफॉर्मन्स बघू. काय इंडियाचं रँक किती आहे? 148 कंट्रीज मधनं इंडियाचा रँक आहे 131. सो एक रफली तुम्हाला माहिती असलं पाहिजे, वी आर द वर्स्ट परफॉर्मिंग.
बरोबर आहे. वर्स्ट परफॉर्मिंग आपण आहे. राईट. आपण जर बघितलं तर काय, वेर वी आर सीइंग इम्प्रूव्हमेंट, राईट, वेर वी आर सीइंग द इम्प्रूव्हमेंट. सो वी आर सीइंग इम्प्रूव्हमेंट इन इकॉनॉमिक पार्टिसिपेशन. इकॉनॉमिक पार्टिसिपेशन, इकॉनॉमिक पार्टिसिपेशन मध्ये अजूनपर्यंत आपण जर बघितलं तर लिहा, फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रिमेन्स, फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन इज अराउंड 45%. राईट. सो हे इम्प्रूव्ह झालंय, 40 to 45% पर्यंत आपण गेलोय, 45-46% पर्यंत गेलो. दिस इज इम्प्रूव्ड. सो यू शुड नो वेर वी आर इम्प्रूव्हिंग. एज्युकेशन मध्ये काय झालेलं आहे? 97% पॅरिटी आहे इंडियामध्ये. बघा, 97% पॅरिटी आहे. म्हणजे कसं होतंय बघा, लक्षात घ्या, एज्युकेशनमध्ये ऑलमोस्ट आता पॅरिटी झाली आहे. मेल अँड फिमेल बोथ आर टेकिंग एज्युकेशन. बट एज्युकेशन घेतल्यानंतर पण फिमेलला आज कुठला करायचं आहे काम? केअर फंक्शन. यू डू नॉट गो आउट अँड वर्क. बरोबर आहे का नाही? म्हणजे बघा, 100 लोक क्लासमध्ये आहेत, बरोबर आहे, 100 लोक, 100 मेल आहेत, 100 फिमेल आहेत समजा. 100 मधनं 100, 90 मेल काम करतील. बट ओनली 100 मधनं किती काम करतील? 45% फिमेल काम करतील. ह्याचा इम्पॅक्ट तुम्ही कसं पकडणार? आपल्या जीडीपी लॉस होतोय. काय लॉस होतोय आपला? जीडीपी लॉस. आलं तुम्हाला लक्षात? कारण की एवढं जे तुमचं पोटेन्शियल आहे, युपीएससीने 2 वर्षापूर्वी प्रश्न विचारला होता मेन्समध्ये, GS3 मध्ये, जीडीपी पोटेन्शियल वरती प्रश्न विचारला होता. विद्यार्थ्यांना, लोकांना कळलं जीडीपी पोटेन्शियल काय लिहायचं. हा एक पॉईंट आहे जीडीपी पोटेन्शियलचा, की एवढे टक्के महिला, म्हणजे आपलं लेबर, फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन इज लो. इफ दॅट बिकम्स ऑन पॅरिटी विथ द मेल्स, so many new workforce will be added. They would be contributing positively. They would be doing some economic activity, and this would lead to the increase in the GDP. So we have got a good GDP potential which is unrealized. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? तर या ग्लोबल गॅप इंडेक्स मधनं हे दिसतंय आपल्याला, जेंडर इंडेक्स मधनं, की एज्युकेशन ऑलमोस्ट पॅरिटी, बट लेबर वर्कफोर्स नॉट पॅरिटी. बट लेबर वर्कफोर्स द सिच्युएशन इज इम्प्रूव्हिंग ना. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो बघा, सोसायटी GS मध्ये प्रश्न येऊ शकतो की वाय द लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट इन इंडिया इज लो. तुमच्याकडे कमीत कमी 5 ते 7 पॉईंट असले पाहिजे. का लो आहे? पॅट्रियार्कल नॉर्म्स. का लो आहे? वाईट इज लो. वाईट इज लो. पॅट्रियार्कल नॉर्म्स इज वन रिझन. व्हॉट इज अदर रिझन? राईट. सेफ्टी ॲट वर्कप्लेस. काय रिझन आहे? सेफ्टी ॲट वर्कप्लेस नाही आहे ना. बरोबर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ऍबसेंट, right? Female toilets, right? Or you can say any other infrastructure which is required, absent, right? Female have to take care functions, care functions. पाचवी गोष्ट, मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट इज ऍक्टिंग नेगेटिव्हली फॉर द लेबर एम्प्लॉयमेंट. कारण की दोज फिमेल्स हू गेट प्रेग्नेंट, त्यांना किती वीक्सचं पेड हॉलिडे भेटणार? 26 वीक्स. 26 वीक्स. So I have to give 26 weeks of, you can say, हे द्यायला लागणार ना मला सॅलरी. सो दॅट इज गोइंग टू ऍक्ट नेगेटिव्हली. दॅट इज गोइंग टू ऍक्ट नेगेटिव्हली. आर यू अंडरस्टँडिंग दिस? क्लिअर आहे का? तर या सगळ्या गोष्टी आपल्याला जे आहेत, बरोबर आहे, ते आपल्याला माहिती असले पाहिजे. आता अजून एक बघा काय आहे, हेल्थ अँड सर्व्हायव्हल. सर्व्हायव्हल वाढतोय, सर्व्हायव्हल वाढतोय, पण आज पण तुम्ही जर बघितलं, राईट, आज सर्व्हायव्हल वाढतोय. सर्व्हायव्हल वाढतोय त्याचं एक गुड न्यूज काय आहे? आपल्याकडं जो सेक्स रेशो ॲट बर्थ आहे दॅट इज इन्क्रीजिंग नाव. आपल्याकडे सेन्सस नाहीये म्हणून आपल्याकडं पूर्ण बघा, अजून एक तुम्हाला कन्सेप्ट शिकवतो मी. आपल्याकडे हे सगळे फिगर्स दोन मेजर सोर्स असतात, भेटतात आपल्याला, की सेक्स रेशो किती. एक कुठला आहे? सेन्सस. सेन्सस काय असतं? व्हॉट इज सेन्सस? वेन यू गो अँड डॉक्युमेंट each and every person in the country, that is census. Clear? But you cannot do census regularly. It is a very time consuming, effort consuming, and very, you can say, money consuming process. That is why what do you do? Surveys. सर्वे म्हणजे काय? छोटा सॅम्पल घेतला,
आणि तुम्ही सर्वे करून टाकला अँड यू एक्स्ट्रापोलेटेड टू द लार्जर एरिया, राईट. सो विच सर्वे इज द मोस्ट पॉप्युलर सर्वे फॉर दिस काइंड ऑफ डेटा? नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे. कुठला आहे? नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे. बरोबर आहे का नाही? तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे मधले तुम्ही कोटेशन देऊ शकता की सेक्स रेशो ऍट बर्थ किती आहे, टोटल फर्टिलिटी रेट किती आहे. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही काय कोट करणार? नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे. आता कुठला झालाय नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे रिसेंटमध्ये? 5वा, 5th. बरोबर आहे का नाही? सो व्हॉट इज इट सेइंग? इट इज सेइंग दॅट बेसिकली द सेक्स रेशो ऍट बर्थ इज इंक्रीजिंग. लाईफ एक्सपेक्टन्सी कोणाची जास्त आहे? लाईफ एक्सपेक्टन्सी महिलांची का पुरुषांची? वुमेन. वुमेन लाईफ एक्सपेक्टन्सी इज मोर, राईट. सो हेल्थ अँड सर्वायवल इज इंक्रीजिंग, बट हेल्थ इज स्टील अ प्रॉब्लेम. वाय हेल्थ इज स्टील अ प्रॉब्लेम? आपण बघू का, राईट. सो इन इंडिया, why health is a big problem still for the woman? You need to know that almost 60% of the women in India are anemic. किती पर्सेंट? 60%. तुम्ही सगळ्यांनी टेस्ट केलंय का आयन? टेस्ट करून घ्या, टेस्ट करून घ्या. बरोबर आहे का नाही? आयन कमी असलं तर तुमची एनर्जी डाऊन असणार. एनर्जी डाऊन असली की इकॉनॉमी, तुमची जी जीडीपी पोटेन्शियल आहे, राईट, दॅट इज गोइंग टू बी, यू कॅन से लेस. सो ऑलमोस्ट 60% ऑफ द वुमन इन इंडिया आर एनेमिक. एनेमिक मतलब काय आहे? लो hemoglobin, low iron. Are you understanding? So that is a very very important thing. So health parameters, you can say हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, राईट. आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. आता बघा, वुमन लेबर फोर्स पार्टिसिपेशन आपण म्हणतोय 40% वाढलेलं आहे, 45% झालेलं आहे. बट तिथं पण प्रॉब्लेम काय आहे? तिथं पण प्रॉब्लेम काय आहे? व्हेरी लेस वुमन वर्क इन द फॉर्मल सेक्टर. व्हेरी लेस वुमन वर्क इन द फॉर्मल सेक्टर. मोस्ट ऑफ द एम्प्लॉयमेंट फॉर द वुमन कुठे आहे? ऍग्रिकल्चर. कुठं आहे? ऍग्रिकल्चर. आलं तुम्हाला लक्षात? लेस दॅन 1% ऑफ द वुमन गो फॉर ऑन्टरप्रिनरशिप. किती? 1% ऑफ द वुमन गो फॉर ऑन्टरप्रिनरशिप. वेरॅज मेलमध्ये तो पर्सेंटेज 3% आहे, 3%. क्लिअर आहे नाही? राईट. आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इंडियामध्ये वुमन रिलेटेड काय असणार आहे? पॉलिटिकल एंगेजमेंट. जो अजून एक क्रायटेरिया आहे ना. आपण काय बघितलं पॉलिटिकल एंगेजमेंटमध्ये? ऍक्च्युली वुमनचा टक्का काय झालेला आहे? कमी झालेला आहे. आर यू अंडरस्टँडिंग? वुमनचा टक्का काय झालेला आहे? कमी झालेला आहे पॉलिटिकल एंगेजमेंटमध्ये, राईट. वी हॅव सीन ना इन लोकसभा. लोकसभा मागच्या वर्षी इलेक्शन झाले 2024. द नंबर ऑफ फिमेल एमपीज हॅव डिक्लाइंड ॲज कम्पेअर्ड टू व्हॉट? 2019. ॲज कम्पेअर्ड टू 2019. दॅट इज अ व्हेरी बॅड थिंग टू हॅपन. बरोबर. चलो, सो अब इधर देख लेंगे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आपल्याला माहिती, राईट. स्लाइट इंप्रूव्हमेंट इन इंडिया स्कोर फ्रॉम 0.64, राईट, टू 0.644. ओके, इम्प्रूव्हमेंट झालेला आहे. पब्लिश्ड बाय बघा. स्कोर कुठं असतो? 0 to 1. 1 इज फुल पॅरिटी, 0 इज ऍब्सोल्यूट इनइक्वालिटी. 4 पॅरामीटर्स तुम्हाला सांगितले मी. बरोबर आहे का नाही? राईट. सो इकॉनॉमिक पार्टिसिपेशन वाढलेलं आहे बघा, 45%. क्लिअर आहे का नाही? राईट. इट इज हायेस्ट. इट इज हायेस्ट. आज काय झालेलं आहे आपल्या इंडियामधलं? हायेस्ट आहे आज, वेन एव्हर द रेकॉर्ड आपण करणं चालू केलेलं आहे. एज्युकेशन पण बघा ऑलमोस्ट सेम आहे, 97%ला झालेलं आहे, राईट. सो हे झालेलं आहे. बट दिस इज द प्रॉब्लेम. 2019 14% फिमेल्स वेर देअर. नाव किती झालेले? 13.8. 14.7 to 13.8 झालेला आहे. सो दिस हॅज फेल. मिनिस्टेरियल रोल्स फॉर द वुमन हॅव ऑल्सो फेल. बरोबर आहे का? आणि इंटरेस्टिंग थिंग हे बघा, राईट. व्हॉट इज द इंटरेस्टिंग थिंग? राईट. सो इंडिया, वेन यू कम्पेअर विथ सबकॉन्टिनेंट और यू कॅन कॉल इट साऊथ एशिया ऑल्सो. तर तुम्ही बघा ह्यांचं रँकिंग बघा. नेपाळ, श्रीलंका,
Are you understanding? India is lowest in the South Asian countries. India is lowest in the South Asian countries. This is not a good thing to happen ना. बरोबर आहे का नाही? राईट. आणि बेस्ट कंट्रीज कुठले आहेत? हे सगळे बेस्ट कंट्रीज आहेत. राईट. हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं. व्हॉट इज द डेटा? नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे. राईट. लिटरेसी रेट्स बघा. चाइल्ड मॅरेज बघा अजून पण. यू विल फील दॅट द चाइल्ड मॅरेज प्रॉब्लेम इज ओव्हर, बट स्टील हाऊ मेनी चाइल्ड मॅरेज इन 2020 पर्यंत जर चाइल्ड मॅरेजचा डेटा काय? 23% मॅरेजेस आर चाइल्ड मॅरेज इन इंडिया. बरोबर आहे का नाही? बिकॉज वी स्टे इन अर्बन एरिया, बिकॉज वी स्टे इन महाराष्ट्र, राईट. वी थिंक फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह, बट यू थिंक फ्रॉम ऑल इंडिया पर्स्पेक्टिव्ह अजूनपर्यंत 23%. तो यू कॅन ऍटलिस्ट टेल ना की अबाउट 20% आर स्टील चाइल्ड मॅरेजेस इन इंडिया. बरोबर आहे का नाही? कळतंय तुम्हाला? राईट. डिजिटल डिवाइड, ओनली 33% यूज इंटरनेट. बरोबर आहे का नाही? राईट. हे बघा, 13 लाख वुमन, मिसिंग वुमन, ट्रॅफिकिंग होते वुमनचं. राईट. अँड देन दे वुड बी सोल्ड फॉर प्रॉस्टिट्यूशन ऑर एनी अदर यू कॅन से वर्क. सो मिसिंग वुमन किती वुमन आहेत? 13 लाख. राईट. हा कुठला डेटा आहे? एनसीआरबी. एनसीआरबी डेटा पण खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. नॅशनल काय असतो एनसीआरबी म्हणजे? क्राईम्स. राईट. नॅशनल क्राईम ब्युरो डेटा. राईट. सो हा जो आपला एनसीआरबी डेटा आहे. ओके. आणि सुसाईड बघा, राईज इन फिमेल सुसाइड्स. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो, एनसीआरबी डेटा. राईट. अनपेड वर्क असतं त्यांना. राईट. सो दे आर इन मेनली कुठं त्यांना वर्क आहे? ऍग्रिकल्चर. सो कनेक्ट दिस विथ फेमिनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर. व्हॉट इज हॅपनिंग इन इंडिया? फेमिनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर. मेल आर मायग्रेटिंग इन टू अर्बन एरियाज, फिमेल आर डुईंग द ऍग्रिकल्चर. क्लिअर. ग्लास सिलिंग आहे. फिमेल्सला काय आहे? ग्लास सिलिंग. त्यांना काय आहे? वेज डिस्पॅरिटी आहे. राईट. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स आहेत. दे आर सफरिंग फ्रॉम अनेमिया बघा. 57% ऑफ वुमन. कोण म्हणतंय? राईट. 15 to 49 years, बिकॉज दिस इज द मेन्स्ट्रुएटिंग एज. बरोबर आहे का? दॅट इज वेन दे आर फेसिंग विथ द प्रॉब्लेम ऑफ अनेमिया. क्लिअर आहे का? राईट. एमएमआर बघा. राईट. सो स्टील इट इज अबाउट द WHO टार्गेट. एमएमआर. राईट. आता आपण काय काय केलेलं आहे? गव्हर्नमेंटनी काय केलंय? पहिले लिहा, नारी शक्ती वंदन अधिनियम. ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपण? व्हॉट आर वी गोइंग टू डू? 33% ऑफ द रिझर्वेशन फॉर लोकसभा अँड विधानसभा फॉर वुमन. किती पर्सेंट रिझर्वेशन देतोय आपण? 33% वी आर गिविंग द रिजर्वेशन. राइट. सो पूरा आपका जो वुमन का इशू है यहां से कवर हो रहा है. युवराजनी, आर यू विथ मी? प्रांजल, युवराजनी, एवरीवन. क्लियर. ओके. देन बेटी बचाओ बेटी पढ़ाओ हे करतो ना आपण. इम्प्रूव्ह सेक्स रेशो, रेज अवेअरनेस ऑन द गर्ल्स एज्युकेशन. पोषण अभियान बघा, हे ह्याच्याने काय करणार? अवेअरनेस वाढवणार आपण. सेल्फी विथ डॉटर्स, हे सगळ्या गोष्टी करणार. मग पोषण अभियान मध्ये काय करणार आपण? गिव्ह देम गुड न्यूट्रिशन सो दॅट दिस अनेमिया प्रॉब्लेम अँड एव्हरीथिंग कॅन बी सॉल्व. राईट. देन दुसरा प्रॉब्लेम कधी असतो? वेन दे आर इन टू द चाइल्ड बर्थ, दे शुड गेट प्रॉपर न्यूट्रिशन, दे शुड गेट इन्स्टिट्यूशनलाइज डिलिव्हरीज. बरोबर आहे का नाही? राईट. सो फॉर दॅट व्हॉट इज देअर? PM मातृ वंदना योजना. मातृवंदना योजना. मॅटर्निटी बेनिफिट्स फॉर प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग वुमन. प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग वुमन. क्लिअर. ऑफर सपोर्ट सर्व्हिसेस टू वुमन इन डिस्ट्रेस. राईट. वन स्टॉप सेंटर. आणि युनिव्हर्सल वुमन हेल्पलाईन माहिती असली पाहिजे आपल्याला, 181. राइट. सो देखो कंक्लूजन क्या करेंगे हम? वाइल इंडिया हैज मेड नोटेबल प्रोग्रेस इन एजुकेशन एंड हेल्थ पॅरिटी, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल एम्पॉवरमेंट रिमेन वीकलिंग. म्हणजे 4 पॅरामीटर मधलं 2 कुठले वीकलिंग आहेत? पॉलिटिकल आणि राईट इकॉनॉमिकल. द पार्ट टू जेंडर पॅरिटी इज मल्टीडायमेन्शनल अप्रोच, ब्रिज द सोशल डिजिटल डिवाइड्स, एनहान्स स्किल्स, improve health infrastructure, reproductive rights,
ensure meaningful political representation. Clear? So, without addressing the deep-rooted patriarchal norms, structural inequalities, gender parity will remain a distant goal despite policy efforts. हा beautiful conclusion करू शकता ना तुम्ही. Without addressing the deep-rooted patriarchy and structural inequalities, gender parity will remain a distant goal despite policy efforts. This is how you can conclude this. आलं तुम्हाला लक्षात? चलो नेक्स्ट इश्यू. SDG रिपोर्ट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट जो आपला गोल्सचा रिपोर्ट आहे, राईट. सो फॉर द फर्स्ट टाइम का आपण डिस्कस करतोय, इंडिया हॅज कम इन द टॉप 100 कंट्रीज. म्हणजे आपला रँक इम्प्रूव्ह झालेला आहे कंटिन्युअसली. SDG क्लिअर. सो दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस नाव, राईट. इंडियाचा रँक किती आलेला आहे? 99. राईट. सो वी हॅव इम्प्रूव्ड द रँक. राईट. सो नाव यू शुड बी नोईंग व्हॉट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. किती गोल्स आहेत? 18 का ऍड केलेला आहे का सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल? कुठला आहे का आता लेटेस्ट ऍड केलेला? राईट. फाइंड आउट करा. यू नीड टू प्रोटेक्ट द एथनिक मायनॉरिटीज. राईट. या सगळ्या गोष्टी आहेत. यस खुशी, कुछ ऐड किया है क्या? विघ्नेशा, वैष्णवी, शशांक. या एथनिक एंड रेशियल इक्वालिटी, एथनिक राइट्स, करेक्ट, वेरी गुड. जानवी. Sure. So now, what is the issue? Only 17%. Only 17%. Right. SDG targets. Only 17% of SDG targets are are on the track to get achieved ग्लोबली. बराबर है. मतलब सिर्फ 17% टारगेट्स ही अचीव हो रहे ग्लोबली. राइट. सो बेसिकली कोण पब्लिश करते हैं ते माहिती असलं पाहिजे. प्रिलिम्स रिलेटेड इन्फॉर्मेशन. इट इज UN नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क. कोण आहे? UN नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क. UNSDSN. राईट. 17 SDGs कव्हर करायचे 2030 पासून. राईट. ग्लोबल लीडर कोण आहे? फिनलँड. ओनली 17% ऑफ टार्गेट्स आर, यू कॅन से वी आर ऑन द वर्ज ऑफ अचीव. आता परत बघा इथं, बेटर कंट्रीज भूतान, नेपाळ आर बेटर देन इंडिया. श्रीलंका, मालदीव, त्यांचं रँकिंग बघा. राईट. सो दे आर बेटर दॅन इंडिया. राईट. नेपाळ इज बेटर, भूतान इज बेटर, श्रीलंका इज बेटर, मालदीव इज बेटर. राईट. आपण कुठं प्रोग्रेस केलेला आहे ते आता माहिती असलं पाहिजे आपल्याला. SDG 3 हेल्थ. सो आता आपण बघितलं ना की रिडक्शन इन द अंडर 5, राईट, अंडर 5 अँड निओनेटल मॉर्टॅलिटी ह्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. SDG 7 दुसरं कुठं इम्प्रूव्हमेंट केलेली आपण? SDG 7 दॅट इज अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, रिन्युएबल वाढवतोय ना आपण. आणि SDG 9 इनोव्हेशन, सो यूज ऑफ इंटरनेट. राईट. पुढं काय केलेलं आहे आपण? राईट. प्रॉब्लेम कुठे आहे आपल्याकडे? SDG 2 झिरो हंगर, तो प्रॉब्लेम नाहीये आज. हंगर काय आपल्याकडं? ओबिसिटी.
ओबेसिटी एपिडेमिक हा प्रॉब्लेम आहे. पुढं प्रॉब्लेम काय आहे? डिक्लाइनिंग प्रेस फ्रीडम. डिक्लाइनिंग प्रेस फ्रीडम. HDG 16. दिस इज द प्रॉब्लेम. राईट. अजून प्रॉब्लेम काय आहे? करप्शन 16च परत. अँड बायोडायव्हर्सिटी लॉस 15. आणि नायट्रोजन मॅनेजमेंट, बिकॉज आपण NPK N खूप जास्ती वापरतो ना, तर HDG 2. राईट. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर व्हॉट इज गोइंग टू हॅपन? न्यू फीचर ऑफ द रिपोर्ट इज कमिटमेंट टू मल्टीलॅटरलिझम. काय आहे? कमिटमेंट टू मल्टीलॅटरलिझम म्हणजे असे कुठले देश आहेत की जे बाकीच्या देशांना रिस्पेक्ट, म्हणजे मल्टीलॅटरलिझम, UN ला रिस्पेक्ट करतायत, WHO ला रिस्पेक्ट करतायत, बरोबर आहे का नाही? त्यांचे नॉर्म्स वगैरे फॉलो करतायत. सो आपण जर बघितलं आपण जर बघितलं तर देन हु इज देअर? बघा, US रँक्स लास्ट ड्यू टू विड्रॉल फ्रॉम HDG रिलेटेड फ्रेमवर्क्स लाईक पॅरिस अकॉर्ड. ला काय केलेलं आहे? लास्ट रँक दिलेला आहे की दे डू नॉट रिस्पेक्ट मल्टीलॅटरलिझम. जे सगळ्यांनी मिळून डिसाईड केलेलं आहे ते US फॉलो करत नाहीये, लाईक पॅरिस अकॉर्ड. राईट. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. सो हा HDGचा असा रिपोर्ट आणि आता आपण आलेलो आहे. आता हे सगळे जे आहेत ते छोटे छोटे न्यूज आहेत एकदम. राईट. सो विल कम्प्लीट देम अ लिटिल फास्टर, बट दे आर अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वाय? एक्झिओम मिशन माहिती असेल तुम्हाला. राईट. एक्झिओम, इट इज अ, हा कुठला होता एक्झिओम? 4. 4. सो व्हॉट इज इट? प्रायव्हेट क्र्यू मिशन. प्रायव्हेट क्र्यू मिशन टू गो टू ISS. व्हॉट इज ISS? इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. राईट. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. आता हे जे ऍक्झिओम आहे, राईट, ते कोणाचं पार्टनरशिप आहे? हु इज डुईंग इट? नाही नाही, US तर ठीक आहे, पण हु इज डुईंग इट? नासा. नासा बरोबर कोण आहे? हु इज डुईंग इट विथ नासा? हा, कोण? नाही, इट इज नॉट युरोपियन. आता हेच विचारणार तुम्हाला प्रिलिम्समध्ये. एवढं सोपे सोपे गोष्टी आहेत, तुम्ही काय लिहिणार? इस्रो, यू कॅन से ESA. हु इज गोइंग टू डू दिस? हा, स्पेस एक्स. इट इज गोइंग टू बी स्पेस एक्स. व्हेरी गुड. स्पेस एक्स अँड नासा. व्हेरी गुड शिवराज. राईट. सो स्पेस एक्स अँड नासा यांचा कोलॅबोरेशन आहे. आता स्पेस एक्सचं काय वापरतात हे लोक? हा, रॉकेट कुठलं आहे? फॅल्कन 9. फॅल्कन 9. राईट. डिले झाला होता का मिशन मध्ये? का डिले झाला होता? LOX लीक. काय आहे? LOX लीक. LOX म्हणजे काय? लिक्विड ऑक्सिजन. लिक्विड ऑक्सिजनचं लीक व्हायला लागलं. लिक्विड ऑक्सिजन का लागणार? तुम्ही ऑक्सिजन लिक्विड कसं ठेवणार? क्रायोजेनिक टेम्परेचरला ठेवायला लागणार. क्रायोजेनिक म्हणजे काय? निगेटिव्ह. राईट. ऑक्सिजन का लीक होणार? ऑक्सिजन काय? बघा, यासाठी सिंपल सायन्सची NCERT. फ्युल बर्न करण्यासाठी काय लागणार तुम्हाला? ऑक्सिजन. आर यू अंडरस्टँडिंग? तो ऑक्सिजन लीक व्हायला लागला. तो जर लीक झाला ऑक्सिजन, तर मग फ्युल भेटणार का रॉकेटला? मग काय होऊ शकतं? फेल वगैरे होऊ शकतं ते. तर हे लीक होत होतं म्हणून टेक्निकल डिले झालं. बरोबर. राईट. आपले कोण गेले होते कॅप्टन? ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. ही इज IAF पायलट. राईट. ही इज ऑलरेडी सिलेक्टेड फॉर व्हॉट? गगनयान. ही इज ऑलरेडी सिलेक्टेड फॉर व्हॉट? गगनयान. बरोबर आहे. गगनयान म्हणजे काय करणार आहे आपण? हेच करणार आहे. आपले जे ऍस्ट्रॉनॉट्स आहेत त्यांना स्पेसमध्ये पाठवणार आहे आपण. बरोबर आहे का नाही? आता हे गगनयान जे आहे, बरोबर आहे, तर त्यासाठी आपल्याला
इन्फॉर्मेशन एक्सपिरियन्स भेटला पाहिजे म्हणून आत्ताच कोणाला पाठवलं गेलं, शुभांशु शुक्ला. असं नको की बाबा त्या गगनयानच्या फ्लाईटमध्ये सगळेच जण पहिल्यांदा जात आहेत स्पेसमध्ये, मग कन्फ्युजन होईल ना काय करायचं काय नाही करायचं. जर कोणाला पहिले एक्सपिरियन्स असेल तर मग काय होऊ शकतं, आपण डील करू शकतो प्रॉपरली गोष्टींना, राईट. मी जर असं म्हटलं की शुभांशु शुक्ला वॉज द फर्स्ट ऍस्ट्रॉनॉट, इंडियन ऍस्ट्रॉनॉट टू बोर्ड ISS, ट्रू ऑर फॉल्स? ट्रू ऑर फॉल्स? ट्रू. द फर्स्ट टू गो टू द स्पेस इज राकेश शर्मा, बट ही नेव्हर वेंट टू ISS. तेव्हा ISS होतं का नाही ते पण माहित नाही ना आपल्याला. 1984 मध्ये गेले होते राकेश शर्मा, बरोबर आहे का नाही. ही इज द फर्स्ट पर्सन टू गो वेअर इन द ISS. कोण यांचं नाव? शुभांशु शुक्ला. क्लिअर. किती एक्सपेरिमेंट्स केले त्यांनी तिकडे शुभांशु शुक्ला? 7 एक्सपेरिमेंट्स. 7 एक्सपेरिमेंट्स, राईट. सिग्निफिकन्स काय? फर्स्ट इंडियन टू गो ऑन ISS. बुश भेटला आपला गगनयानला. नासा आणि इस्रोचं कोलॅबरेशन स्ट्रॉंग झालं, बरोबर आहे का नाही. या सगळ्या गोष्टीचं आपण ह्याच्यामध्ये लिहू शकतो. बघा इथं आता दिलेलं आहे नासा, स्पेस एक्स. आणि आता फक्त यासाठी कोण ऍड झालं? इस्रो. बिकॉज आपण कोणाला पाठवलेलं आहे? शुक्लजींना पाठवलंय आपण, बरोबर. स्पेस क्राफ्ट कुठली आहे? स्पेस एक्सची ड्रॅगन ग्रेस. लॉन्च व्हेकल रॉकेट फॅल्कन 9, राईट. मिशन डिले ड्यू टू व्हॉट? LOX लीक. LOX म्हणजे काय? लिक्विड ऑक्सिजन, राईट. फर्स्ट इंडियन टू बोर्ड ISS, राईट. बॅकअप ऍस्ट्रॉनॉट कोण ठेवला होता? प्रशांत नायर. प्रशांत नायर. जर याला बरं नसेल काय असेल तर गो विल गो प्रशांत नायर, राईट. फ्युचर गगनयान मिशन बोथ आर सेट टू लीड गगनयान, इंडियाज फर्स्ट ह्युमन स्पेस मिशन बाय 2027. 2027 मध्ये आपण इंडियामध्ये गगनयान करणार आहे, बरोबर आहे. 2027 मध्ये जाऊन आपण म्हणणार 2030, 2035, बरोबर आहे का नाही, राईट. स्पेस फ्लाइट अग्रीमेंट बिटवीन इस्रो अँड ॲक्सिओम स्पेस, राईट. अलायन्स विथ, हे बघा, हे लक्षात ठेवा. हे आता नाही शिकवत मी तुम्हाला, सायन्स अँड टेकमध्ये असेल, पण लक्षात ठेवा. आर्टिमिस अकॉर्ड्स, स्पेस कोलॅबोरेशनसाठी अकॉर्ड आहे हा. आर्टिमिस अकॉर्ड, ह्याच्यावरती तुम्हाला प्रिलिम्समध्ये डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. आर्टिमिस अकॉर्ड काय आहे, राईट. सो अलायन्स विथ आर्टिमिस अकॉर्ड. इंडियाने कधी जॉईन झाला आर्टिमिस अकॉर्ड? 2023. आर्टिमिस अकॉर्ड कशासाठी असतो? सगळ्या कंट्रीजच्या स्पेस मध्ये काय झालं पाहिजे तुमचं? कोलॅबोरेशन. दिस इज द आर्टिमिस अकॉर्ड्स, राईट. हे बघा, आपल्याला 35 पर्यंत काय बनवायचंय? जसं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे तसं आपल्याला काय बनवायचंय? भारतीय अंतरिक्ष स्टेशन. मग तिकडे जाऊन मोदीजी मन की बात करणार, आलं का लक्षात? 10 वर्षानंतर, राईट. भारतीय अंतरिक्ष स्टेशन. पुढे काय करायचं आपल्याला? 2040 पर्यंत मून लँडिंग. म्हणजे मून लँडिंग झालं ऑलरेडी, आपण आता पण ऍस्ट्रॉनॉट लँड करतील. आतापर्यंत आपण रोवरला लँड केला ना तिथं. आता कोण लँड करणार? ऍस्ट्रॉनॉट्स पाठवणार तिकडे आपण मूनला 2040 पर्यंत, बरोबर आहे का नाही, राईट. सो इंडिया हॅज अ गोल टू इन्क्रीज द शेअर इन द ग्लोबल स्पेस इकॉनॉमी फ्रॉम 2% टू 10%. आपण जर हे सगळ्या गोष्टी शिकलो, आपण आपले चांगले रॉकेट्स बनवले, स्पेसशिप्स बनवले, भारतीय अंतरिक्ष स्टेशन वगैरे बनवलं, तर आपलं काय वाढेल? कॉन्ट्रीब्युशन. वी कॅन, हे जे ग्लोबल स्पेस मार्केट आहे त्यामध्ये आपला जो टक्का आहे तो वाढू शकतो, राईट. बघा, ह्यांनी 7 एक्सपेरिमेंट कुठले कुठले केले? हे सगळे एक्सपेरिमेंट केलेत त्यांनी. मायक्रोबायोलॉजी, एक्स्ट्रीमोफाईल्स, काय घेऊन गेला होता? टार्गी ग्रेड्स, राईट. आता ते छोटे छोटे जे असतात, काय म्हणतात त्याला, सो दिज आर द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ते तिकडे जगतायत का मरतायत स्पेसमध्ये, त्या सगळ्या गोष्टी यांनी तिकडे जाऊन स्टडी केल्या. ऍग्रिकल्चर, 6 क्रॉप स्टडी केल्या त्यांनी, राईट. की बाबा आपण मूनला गेलो, मार्सला गेलो, तिथं शेती करू शकतो का, राईट. त्यानंतर काय कार्डिओव्हास्क्युलर काय इम्पॅक्ट होतोय, मसलवरती काय इम्पॅक्ट होतोय, ब्लड शुगर लेवलवरती काय इम्पॅक्ट होतोय, कॅन्सर, जेनेटिक्स, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला त्यांनी, राईट. सगळं आपण बघितलं, राईट. इथं तुम्ही लिहू शकता. चला नेक्स्ट, जो रिपीटेड प्रश्न येणार आहे, हा प्रश्न प्रिलिम्स मध्ये रिपीटेड आहे. प्रिलिम्स साठी खूप महत्वाचा प्रश्न आहे. ऑनलाईन स्टुडंट एव्हरीबडी, आर यू विथ मी? एव्हरीबडी इन द क्लास?
सो रिपीटेड क्वेश्चन, दैट इज वाई वी आर डीलिंग विथ इट। बार बार पूछा जाएगा आपको ये क्वेश्चन। और ये क्वेश्चन क्या है? ये क्वेश्चन है ये, राइट। इंडियाज फर्स्ट जीन एडिटेड शिप बनवली आपण। काय बनवलं आपण? जीन एडिटेड। जीन एडिटिंग कसं करतो आपण? कुठली टेक्नॉलॉजी वापरतो आपण जीन एडिटिंगसाठी? क्रिस्पर-कॅस9। क्रिस्पर-कॅस9 टेक्नॉलॉजी वापरली त्यासाठी आपण। आता जीन एडिटिंग मध्ये पण, राईट, काय असणार आहे? दोन प्रकारचे असणार आहे, राईट, दोन प्रकारचे असणार आहेत। एक म्हणजे काय असणार आहे? नॉर्मल जीन एडिटिंग, त्याला जीन एडिटिंग म्हणलं जातं, बरोबर आहे। आणि दुसऱ्याला काय म्हटलं जातं? ट्रान्सजेनिक। दुसऱ्याला काय म्हटलं जातं? ट्रान्सजेनिक। दोघांमध्ये तुम्ही काय करताय? डीएनए लेवलला चेंज करताय। पण ट्रान्सजेनिक मध्ये काय केलं जातं? व्हॉट इज डन इन ट्रान्सजेनिक? यू आर ट्रान्सफरिंग डीएनए फ्रॉम अदर स्पीशीज। द एक्झाम्पल कुठला आहे? बीटी कॉटन। ट्रान्सजेनिक मध्ये दुसरा एक्झाम्पल कुठला आहे? म्हणजे बीटी कॉटन। बीटी कॉटन मध्ये काय केलं? कॉटनचा जो डीएनए होता त्यामध्ये कोणाचा डीएनए ऍड केला गेला? बीटी, बॅसिलिस थुंगरइन्जेनेसिस, जो जो बॅक्टेरिया आहे तर त्या बॅक्टेरियाचा डीएनए ऍड केला गेला, सो दॅट इफ द बॉलवर्म इट्स दॅट कॉटन प्लांट, तो बॉलवर्मचे इंटेस्टाईन फाटून जाईल, ते मरून जाईल बॉलवर्म, बिकॉज ऑफ द डीएनए फ्रॉम द बॅक्टेरिया। सो दिस काइंड ऑफ जीन एडिटिंग इज कॉल्ड एज ट्रान्सजेनिक, की फॉरेन दुसऱ्या स्पीशीजचा त्यामध्ये काय ऍड केले जाते? डीएनए ऍड केला जातो, बरोबर आहे का नाही? आणि हे जे शीपचं केलेलं आहे ते फक्त काय केलंय? जीन एडिटिंग, म्हणजे कुठलं तरी एक जीन त्यांनी आयडेंटिफाय केला, बरोबर आहे का नाही? कुठलं तरी त्यांनी काय केलेलं आहे? एक जीन आयडेंटिफाय केलाय आणि त्याला फक्त त्यांनी काय केलंय? एडिट केलेलं आहे। कुठला जीन त्यांनी एडिट केलेला आहे? मायोस्टॅटिन म्हणून जीन होता तिकडं, मायोस्टॅटिन, बरोबर आहे। द टार्गेटेड जीन वॉज मायोस्टॅटिन। मायोस्टॅटिन काय करायचं? इट इट कंट्रोल्ड, और इट, यू कॅन से, इनिबिटेड द मसल ग्रोथ। काय करायचं ते मायोस्टॅटिन? मसल ग्रोथ को रोखता था वो, बरोबर आहे। आता मी त्या जीनला एडिट करून टाकलं तर शिप कशी बनेल? आता खूप जास्ती मसलवाली शिप बनेल। मग तशी शिप जर बनली तर आपल्या इंडस्ट्रीसाठी चांगलं आहे का? ते जास्ती मसल जर असेल तर त्याचं जास्ती वेट वाढेल, वेट वाढेल तर जास्ती तुम्हाला मीठ मिळेल। आलं का तुम्हाला लक्षात? तर त्यांनी कुठलं जीन एडिट केलेलं आहे? मायोस्टॅटिन म्हणून जीन एडिट केलेला आहे, सो दॅट ऍटलिस्ट जो मसल मास आहे, राईट, दॅट इन्क्रीजेस बाय 30%, राईट। वॉज एनी फॉरेन डीएनए ऍडेड? नो। सो इज इट ट्रान्सजेनिक? नो। आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? कुठं झालंय? तर हे झालंय काश्मीर, शेरे काश्मीर युनिव्हर्सिटी ऑफ ऍग्रिकल्चरल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, काश्मीर, राईट। कुठली शीप त्यांनी एडिट केली? काश्मीर मेरिनो, काश्मीर मेरिनो लॅम्ब, काश्मीर मेरिनो लॅम्ब, बरोबर। सगळं प्रिलिम्स मध्ये येऊ शकते या सगळ्या गोष्टी। कुठं झालं? काश्मीरमध्ये झालं, काश्मीर मेरिनो लॅम्ब झालं। काय केलेलं आहे? जीन एडिटिंग केलेलं आहे। ट्रान्सजेनिक केलेलं आहे का? नाही, फक्त एक कुठला जो त्यांचा जीन होता त्याला काय केलेलं आहे? त्यांनी एडिट करून टाकलंय, सो दॅट इट डज नॉट ब्लॉक द मसल ग्रोथ। एवढे सोप्या गोष्टी केलेल्या आहेत। आलं तुम्हाला लक्षात? राईट। आता हे शिकल्यामुळं आता पुढं काय करणार आहे? क्रिस्पर-कॅस9 टेक्नॉलॉजी एवढी महत्वाची का आहे? बिकॉज इट जस्ट वर्क सो स्मूथली ना। आपण कसं कम्प्युटरवरती कंट्रोल एफ करतो, कंट्रोल एफ केल्याने काय होतं? व्हॉट डू वी डू? कंट्रोल एफ, वी फाइंड आउट ना। व्हॉट डू वी फाइंड आउट? व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू फाइंड आउट। तर तसं हे क्रिस्पर-कॅस9 करतं, की तुम्ही जर तिकडे कंट्रोल एफ केलं क्रिस्पर-कॅसला, तर ते जाऊन बरोबर तो डीएनए शोधणार, कुठला? इकडं मायोस्टॅटिन, बरोबर आहे। मग सीझर म्हणून का होणार? तिथं ते कापलं जाणार आणि एडिटेड तिथे टाकणार। आर यू अंडरस्टँडिंग दिस? म्हणजे एवढं ते प्रिसिशननी होणार। हे जर आपलं परफेक्ट झालं तर टुमॉरो आपण काय करू शकतो? काही करू शकतो एडिट। ह्याला भीती काय? डिझायनर बेबी, मला ब्ल्यू आईज पाहिजे, राईट, मला 6 फूट हाईट पाहिजे, हे सगळं करू शकतो ना तुम्ही, बरोबर आहे का नाही? राईट। सो डिझायनर बेबी होऊ शकते। बट आता पॉझिटिव्ह मध्ये काय असू शकतं? डिझीज रेजिस्टंट आपण कॅटल आणू शकतो। काय आणू शकतो आपण?
डिझीज रेजिस्टंट कॅटल, राईट. रिप्रोडक्शनचं फर्टिलिटी रेट जो आहे, रिप्रोडक्शन एफिशियन्सी वाढू शकतो. अँड वी कॅन ब्रिंग क्लायमेट ॲडॅप्टेबिलिटी इन द कॅटल. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. राईट. तर हा जो ब्रेक होता मायोस्टॅटिन, तो ब्रेकच काढून टाकला होता आपण. कम्प्लीट एन्जॉय, नो प्रॉब्लेम. राईट. आता क्रिस्पर कॅस9 बद्दल लिहा. क्रिस्परचा फुल फॉर्म काय लिहा. क्लस्टर्ड, क्लस्टर्ड रेग्युलरली, इंटरस्पेस्ड, शॉर्ट, पॅलिंड्रॉमिक रिपीट्स. कॅस9, कॅस9 काय असतं लिहा. इट इज एन एन्झाईम. Cas9 is an enzyme. It is called molecular scissors. काय म्हटलं याला? Molecular scissor. It is called as molecular scissor. Right. So ये है molecular scissor which cuts the DNA at the targeted site. Right. आणि थर्ड काय असतं याच्यामध्ये? Right. So how does it work? So first लिहा. How does it work? First, there is guide RNA. फर्स्ट काय असतं त्यामध्ये मेकॅनिझम? गाईड आरएनए. गाईड आरएनए. तर गाईड आरएनए काय करणार? कंट्रोल एफचं काम करणार. इट गाइड्स, इट इज लाईक अ जीपीएस. इट गाइड्स Cas9 टू एक्झॅक्ट लोकेशन ऑफ डीएनए. गाईड आरएनएचं काम काय असणार? तो बरोबर त्या Cas9 एन्झाईम जी आहे, जी कट करणार आहे, त्याला त्या लोकेशनला घेऊन जाणार की हे कट करायचंय. मग दुसरं काय कोण काम करणार लगेच? Cas9. Cas9 काय करणार? कट करणार. राईट. सो पहिले कोण काम करणार? गाईड आरएनए. दुसरं काम कोण करणार? Cas9. आणि तिसरं काम काय करणार? रिपेअर मेकॅनिझम. ऑटोमॅटिकली ते जे कट केलेलं आहे तिकडे तुम्ही रिपेअर करणार. क्लिअर? राईट. तर आता मेडिसिन मध्ये जो क्वेश्चन यावेळेस प्रिलिम मध्ये आपण एक्सपेक्ट करतोय, परत या ह्याच्यामुळे Cas9 टेक्नॉलॉजीमुळे, क्रिस्पर Cas9. सो ड्यू टू दिस यू कॅन क्युअर जेनेटिक डिझिजेस लाईक सिकल सेल अनेमिया. आपल्याला जर कळालं की या डीएनएच्या या पार्टमुळे सिकल सेल होतोय, तो आपण कट करणार. त्याला काय करणार? आपण रिपेअर करणार. मग सिकल सेल अनेमिया जी जेनेटिक डिझीज आहे ती काय होऊन जाईल? निघून जाईल. आलं तुम्हाला लक्षात? दुसरं तुम्ही काय करू शकता? CAR-T थेरपी, सेल थेरपी फॉर कॅन्सर. त्याला काय म्हणतात? कार्ट, सेल थेरपी फॉर कॅन्सर. कॅन्सरमध्ये गडबड काय? आपल्या सेल, कुठला तरी जो सेल आहे त्याचा डीएनए गडबड झालेला आहे, म्हणून सेल काय होत आहेत? मल्टिप्लाय होत आहेत. बरोबर आहे. तो जो आपण डीएनए आयडेंटिफाय केला की हा डीएनएचा या पार्टमध्ये प्रॉब्लेम आहे, तो कट करून आपण रिपेअर केला, तर सेल मल्टिप्लाय होणार नाही आणि कॅन्सर तुमचं सॉल्व्ह होऊन जाईल. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आणि यू कॅन सॉल्व्ह प्रॉब्लेम्स लाईक व्हायरल इन्फेक्शन, एचआयव्ही पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता प्रॉब्लेम्स. राईट. अजून तुम्ही कसं करणार आहे? डीएनएनी, Cas9नी मलेरियाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तुम्ही. मलेरियाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तुम्ही. राईट. सो ऑल दिस थिंग्स आर देअर. पण एथिकल डायलेमा तेच आहे, डिझायनर बेबी. काय येणार? डिझायनर बेबी. व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ डिझायनर बेबी? व्हॉट इज एथिकल डायलेमा? आज बघा, आज सोसायटीमध्ये कसा नियम आहे? इवन द पुअर कॅन बिकम रिच इफ यू हॅव गॉट टॅलेंट. बरोबर आहे का? नरेंद्र मोदी वॉज इट फ्रॉम अ व्हेरी रिच फॅमिली, बट ही इज टुडे प्राईम मिनिस्टर. वाय दिस इज पॉसिबल? बिकॉज तुमचे जीन्स हे कसे डेव्हलप होतील ते पेरेंट्सच्या हातात आहे का? नाही. जर डिझायनर बेबीला अलाउड केलं तर अंबानीचा पोरगा नेहमी सगळ्यात स्मार्टेस्ट असेल, फिटेस्ट असेल, सगळ्या स्पोर्ट्समध्ये तो टॉप असणार, ब्युटी कॉन्टेस्टमध्ये पण तो टॉप असणार.
सिंगिंग कॉन्टेस्टमध्ये पण तो स्टॉप असणार, IQ मध्ये पण तो स्टॉप असणार. मग अनफेअर कॉम्पिटिशन होईल. काय होईल? अनफेअर कॉम्पिटिशन होईल. सो रिच विल ऑलवेज रिमेन रिच अँड पुअर विल ऑलवेज रिमेन पुअर बिकॉज दे कॅनॉट अफोर्ड डिझायनर. गेम कळलं का तुम्हाला? येस और नो? क्लियर? ऐसा है. राईट. चलो हा टॉपिक आपण कव्हर करून घेऊयात. फर्स्ट, जीन एडिटेड शिफ्ट. राईट. जीन एडिटिंग. राईट. CRISPR-9. वेगवेगळे पहिले काय वापरायचे? टॅलेंट वापरायचे. त्याच्या आधी झिंक फिंगर न्यूक्लियस. आता हे सगळं काय वापरलं जात नाही. फक्त हे बेस्ट टेक्नॉलॉजी आहे. ह्याच्यामुळं जीन एडिटिंग सगळ्यात सोपं होणार आहे. रेव्होल्युशनाइज होणार आहे. मेडिसिन रेव्होल्युशनाइज, सगळं रेव्होल्युशनाइज होणार आहे ह्याच्यामुळे. बरोबर आहे का नाही? टाइप्स ऑफ जीन एडिटिंग आपल्याला माहिती आहे. राईट. व्हॉट यू हॅव डन इज बेसिकली सोमॅटिक सेल एडिटिंग लक्षात घ्या. आणि दुसरं कुठलं असतं? जर्मलाईन एडिटिंग. जर्मलाईन जर तुम्ही एडिट केली तर व्हॉट एव्हर यू हॅव एडिटेड इट विल पास ऑन टू द नेक्स्ट जनरेशन. तुम्ही सोमॅटिक सेल केला. सोमॅटिक सेल म्हणजे कुठला असतो? नॉन हेरिटेबल सेल जो असतो, नॉर्मल बॉडी सेल आपला, कॅन्सरचा बॉडी सेल आहे, त्याला तुम्ही एडिट केला तर ते तुमचं जे चेंज झालेलं आहे तो फक्त तुमच्यापर्यंत राहील. बट तुम्ही जर ह्या रिप्रोडक्टिव्ह सेल्स एम्ब्रिओला एडिट केला तर तो कसा राहणार? पुढच्या जनरेशनला पण जाणार. गेम कळाली का तुम्हाला? म्हणून आपण बघितलं ना, मेलचा स्पर्म घ्यायचा, फिमेलचा एग घ्यायचा, तिथंच त्यांना एडिट करून टाकायचे. मग त्यांचं आपण काय बनवायचं? एम्ब्रिओ बनवायचा. आलं तुम्हाला लक्षात? आणि मग तो इम्प्लांट करायचा फिमेल वूम मध्ये. किंवा आजकाल ते तुम्ही बघितलं चायनीज लोकांनी आर्टिफिशियल वूम बनवलेलं आहे. चायनीज लोकांनी काय बनवलंय? आर्टिफिशियल वूम. बरोबर आहे की डायरेक्ट तुम्ही सगळंच बाहेर करा काम. डायरेक्ट बेबी डिलिव्हर करा. 9 महिन्यानंतर ये रहा आपका अमेझॉन पार्सल. आर यू अंडरस्टँडिंग दिस? तर बनवलंय ते चायनीज लोकांनी वूम, आर्टिफिशियल वूम. बरोबर. कारण की आजकाल रिप्रोडक्शन रेट तिकडं खाली पडतायत ना खूप जास्त. 9 महिने कोण ठेवणार त्या बेबीला? आणि माझं करिअर काय, हे सगळं काय? म्हणून काय करा, बाहेरच रिप्रोड्यूस करा त्याला. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे? राईट. तर तिथं तर किती चान्स आहे ना तुम्हाला हे करण्यासाठी. क्लिअर? बघा, लोकलाइज ट्रीटेड ऑर्गन अफेक्ट द होल ऑर्गॅनिझम, डिसेंडंट्स. एथिकल कन्सर्न फ्युअर मोर डिझायनर बेबीज. बरोबर. क्लिनिकल ऍक्टिव्ह इन ट्रीटमेंट. हे फक्त एक्सपेरिमेंट चाललेलं आहे. राईट. ट्रीटिंग जेनेटिक डिसऑर्डर्स. बघा, सिकल सेल अनेमिया. प्रिव्हेंटिंग इनहेरिटेड डिसिजेस. क्लिअर? असं चाललेलं आहे. बघा काय केलं त्यांनी? मायोस्टॅटिन जीन. मायोस्टॅटिन काय? ब्रेक आहे. ब्रेक कशाला मारता येते? मसल ग्रोथ. आता ते बघा, ते शीप तुम्ही नॅचरल शीप नाहीये ती. ती अशी ओबड धाबड उगणार ती शीप. तिचं बिचाराचं मसल कशी पण उगणार. आता तुम्हाला मसल पाहिजे, खायचं तुम्हाला, पण ते शीपचं काय? बरोबर आहे का नाही? सो दिस इज अननॅचरल ना, दिस इज अनएथिकल. त्याच्यावरती काय इम्पॅक्ट होणार ते आपल्याला माहित नाही. आपण फक्त आपल्यासाठी करतोय त्या गोष्टी. राईट. एनहान्स मटेरियल ग्रोथ बाय 30%. राईट. नो फॉरेन DNA ऍडेड. सेफर, मोर एक्सेप्टेबल. कुठं गेलंय? काश्मीर युनिव्हर्सिटी. प्लस कोणी काम केलेलं आहे? ICAR, इंडियन काउन्सिल ऑफ यू कॅन से ऍग्रिकल्चर रिसर्च. जीन एडिटिंग बफेलो डेव्हलप बाय NDRI. राईट. तर दिस डेव्हलपमेंट काय दाखवते बघा? नॉन GMO ऍडव्हान्टेज. GMO नाहीये. GMO कशासाठी असतं? ट्रान्सजेनिक. ट्रान्सजेनिक इज कॉल्ड एज GMO. बरोबर. सो प्रिसिजन ऍग्रिकल्चर. प्रिसिजन ऍग्रिकल्चर आहे. बायोस्टॉक यू कॅन से आपलं लाईफ स्टॉक वाढणार आहे. राईट. सो एथिकल कन्सर्न्स. युजेनिक्स. काय म्हणतात त्याला? युजेनिक्स. युजेनिक्स म्हणजे काय? ह्युमन रेस. ऑलरेडी रेस हा कन्सेप्ट आहे. तर युजेनिक्समुळे काय होणार? एक सुपिरियर रेस निर्माण होणार. आर्यन कसं म्हणत होता हिटलर? दॅट वॉज युजेनिक्स. हिटलरनी काय सांगितलं तिथं? की आर्यन वुमन शुड इंटरब्रीड विथ द आर्यन मेन अँड प्रोड्यूस बेटर क्वालिटी ऑफ जीन्स. तर तुम्ही तर काय लॅबमध्ये जीन्स करा, कम्प्युटरवरती सगळे. युजेनिक्स होऊन जाईल. राईट. ऑफ टार्गेट इफेक्ट्स. तुम्हाला माहित नाही ना अनइंटेंडेड इफेक्ट काय आहेत. ऍक्च्युली काय होईल तिकडं? तुम्ही ते स्टडी केलं नाही अजून. बरोबर आहे का नाही? सो इट कॅन हॅव अ लॉट ऑफ अनइंटेंडेड इफेक्ट्स. राईट. ॲनिमल वेलफेअर. सर्जिकल प्रोसिजर, एम्ब्रिओ लॉस, ॲनिमल माइट सफर. इकोलॉजिकल कन्सर्न्स. राईट. नवीन डिझिजेस येऊ शकतात त्यांना. राईट. हे बघा, इंडियानी हे सगळं रेग्युलेशन
कशा थ्रू केलेलं आहे? एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट. हे सगळं जीन रिलेटेड जेवढं काय आहे, जीएमओ, जेनेटिकल मॉडिफाईड, हे सगळं कशा कशा थ्रू आहे? एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986. राईट. इन USA FDA आहे, चायनामध्ये स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहे, EU. राईट. EU मध्ये तर बिलकुल अलाउड नसते या सगळ्या गोष्टी. CRISPR-9 टेक्नॉलॉजी आपण बघितलेलं आहे. क्रिस्पर Cas9 टेक्नॉलॉजी. बरं, मॉलिक्युलर सीझर आहे, गाईड आपल्याला माहिती आहे. राईट. सो इट वॉज डिस्कवर्ड इन बॅक्टेरिया. त्याला आपण आता यूज करतोय. प्रिसिजन आहे, स्पीड आहे, स्वस्त आहे. राईट. कॅन बी युज्ड वाईड ऍप्लिकेशन. चलो नाव क्राऊड मॅनेजमेंट. हे पण आता मेन्सला तुम्हाला येणार डिझास्टरमध्ये, कारण की सगळे डिझास्टर विचारून झालेले आहेत. आता नवीन डिझास्टर आहे क्राऊड मॅनेजमेंट. खूप जागी झालेला आता असा विषय आपला स्टॅम्पेडचा विषय. कुठं झाला आपलं? कुंभमेला, स्टॅम्पीड. राईट. RCB जिंकली, स्टॅम्पीड. UP टेम्पल हथरस 2024 स्टॅम्पीड, 120 पीपल किल्ड. राईट. सो इंडिया फेसेस ऑन एन ॲव्हरेज 10 to 15 क्राऊड डिझास्टर्स एव्हरी डेकेड. एव्हरी डेकेड. युजली क्राऊड डिझास्टर्स कुठं होतात? रिलिजियस इव्हेंट्स. आता बघा, आता परत झालं होतं ते इथं हरिद्वारच्या मंदिरामध्ये झालं. हरिद्वारच्या मंदिरमध्ये 1 महिन्या आधी. राईट. सो रिलिजियस इव्हेंट्स, पॉलिटिकल रॅलीज, फेस्टिवल्स, गणेश उत्सव. राईट. कुंभमेला, जगन्नाथ यात्रामध्ये झालं यावेळेस, जगन्नाथपुरी यात्रा. बरोबर आहे का नाही? सो व्हॉट इज द कॉज? पुअर प्लॅनिंग, वीक इन्फ्रास्ट्रक्चर, लॅक ऑफ इमर्जन्सी एक्झिट्स, अनट्रेड पर्सोनल, अनट्रेंड पर्सोनल. आणि सगळ्यात मोठा रिझन काय असतो? पॅनिक. सम सडन ट्रिगर. काहीतरी एक पॅनिकचा क्षण असतो. बरोबर आहे का नाही? काहीतरी अफवा फैलते, ब्रिज पडलाय. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल, ह्याच्या आधीचा जो कुंभमेळा होता त्यामध्ये, राईट, आग नाही, आता तरी ठीक आहे, त्यावेळेसच्या कुंभमेळ्यामध्ये काय झालं होतं की पीपल वर वेटिंग ऑन द स्टेशन. बरोबर आहे. आता तुम्ही विचार करा, त्या काळामध्ये कुंभमेळ्यामध्ये स्टेशनमध्ये किती लोक असतील एका एका ट्रेनसाठी. बरोबर. आणि एकदमच अनाऊन्समेंट झाली की जी ट्रेन 3 नंबर प्लॅटफॉर्मवर येणार होती ती 7 नंबरवर येणार आहे. लोक काय करणार? पळापळी करणार. आणि त्या पळापळीमुळे काय होणार? आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? समजतंय का? दिस इज गोइंग टू हॅपन. सो देर इज ऑलवेज दॅट ट्रिगर मुवमेंट. आत्ता हरिद्वारच्या, आता मला आठवत नाही मंदिरमध्ये, पण परत काहीतरी असं ट्रिगर मुवमेंट झालं. राईट. सम ट्रिगर मुवमेंट हॅपन. सो दीज आर द रिझन. राईट. नाव चॅलेंजेस. चॅलेंजेस इंडियामध्ये चॅलेंज काय? हाय डेन्सिटी गॅदरिंग खूप होतात इंडियामध्ये. इंडियामधलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे? वीक इन्फ्रास्ट्रक्चर. जुनं आहे ना सगळं, नॅरो पाथवेज. आता तुम्ही बघा गणपती सॅटर्डे नाईटला तुम्ही व्हिडिओ बघितले असतील. राईट. सम पीपलचे 5 लाख लोक होती. राईट. 5 लाख पीपल. जस्ट इमॅजिन इन, यू कॅन से, व्हेरी स्मॉल एरिया. राईट. सो दॅट इज वीक इन्फ्रास्ट्रक्चर. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गॅप्स, लॅक ऑफ कोऑर्डिनेशन आहे ना. पोलीसमध्ये आता आता इथं बघा, गणपती मंडळ एक आहे, पोलीस एक आहे. बरोबर आहे का नाही? राईट. लोकल बॉडी एक आहे, PMC एक आहे. काय कोऑर्डिनेशन आहे का? काहीच नाही. सगळं कसं होतंय? रॅन्डमली होतंय. बरोबर आहे का नाही? सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. देन टेक्नॉलॉजी वापरत नाही आपण. AI वगैरे वापरलं पाहिजे, ड्रोन्स वापरले पाहिजे आपण. कंटिन्युअसली आपण डेटा बघितला पाहिजे, CCTVs वगैरे. आणि सगळ्यात महत्वाचं, वी शुड कंट्रोल दॅट बिहेवियरल ट्रिगर्स. काय लिहायचं कीवर्ड?
बिहेवियरल ट्रिगर्स ते कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. बिहेवियरल ट्रिगर्स, पॅनिक, मिसइन्फॉर्मेशन, रुमर्स, दिस कॉज स्टॅम्पेड. बरोबर आहे का नाही? एनडीएमएनी गाईडलाईन्स आणलेत का यासाठी? येस. कधी आणलेत एनडीएमएनी गाईडलाईन्स? कालच बघितलं होतं आपण. कधी आणलंय? क्राऊडसाठी 2014. 2014चे गाईडलाईन्स आहेत. बरोबर. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? मल्टिपल एक्झिट पॉईंट्स असले पाहिजे तुमच्याकडे. मल्टिपल एक्झिट पॉईंट्स. यू शुड हॅव प्रॉपर क्राऊड मॅपिंग. कुठे किती क्राऊड असेल, क्राऊड मॅपिंग असलं पाहिजे तुमच्याकडे. सीसीटीव्ही वापरा, ड्रोन्स वापरा, आणि कंपल्सरी तुम्ही काय वापरलं पाहिजे? पब्लिक ऍड्रेस सिस्टीम्स. यू शुड ट्रेन द व्हॉलेंटियर्स. राईट. एक चांगली केस स्टडी कुठली तुम्ही लिहू शकता? मुंबई पोलीस. मुंबई पोलीस युजेस एआय पॉवर्ड क्राउड डेन्सिटी मॉनिटरिंग सिस्टम. एआय पॉवर्ड क्राउड डेन्सिटी मॉनिटरिंग सिस्टम ड्युरिंग गणेश उत्सव. राईट. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. राईट. हे बघा, स्टॅम्पेड कुठं झालं? चिन्नस्वामी स्टेडियम. किती लोक गोळा झाली? 2.5 लाख पीपल टू सेलिब्रेट IPL. दिस ट्रॅजिक इन्सिडेंट अंडरस्कोर्स द अर्जंट नीड फॉर इफेक्टिव्ह क्राऊड मॅनेजमेंट सिस्टम. राईट. कोण आहे बघा? UN ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन. स्टॅम्पेड इज अ फॉर्म ऑफ क्राऊड डिझास्टर, सडन सर्ज ऑफ पीपल. राईट. काय होऊन जातं? रिस्पॉन्स टू ट्रिगर, थ्रेट, पॅनिक, लॉस ऑफ स्पेस, क्रशिंग, ट्रॅम्पलिंग, फेटलिटीज. कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय वापरणार आता येईल? कॉन्स्टिट्यूशन मध्ये बघा, आर्टिकल 19. काय आर्टिकल 19? पीसफुल असेंब्ली. बट त्या आर्टिकल 19 मध्ये काय आहे? रिझनेबल रिस्ट्रिक्शन. बरोबर आहे. पोलीस ऍक्ट, रेग्युलेट प्रोसेशन्स अँड डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये पण आहेच. बरोबर आहे. सो काय झालं? ओव्हर क्राऊडिंग, लॅक ऑफ कोऑर्डिनेशन. आपण बघितलं ना, गणेश फेस्टिवलमध्ये आपण काय म्हणणार? लॅक ऑफ कोऑर्डिनेशन बिटवीन द लोकल बॉडी, दॅट इज PMC, पोलीस, अँड द टेम्पल अथॉरिटीज, टेम्पल ट्रस्ट, मंडल अथॉरिटीज. बरोबर आहे का नाही? तर लॅक ऑफ कोऑर्डिनेशन. NDMA गाईडलाईन्स, रिस्क असेसमेंट करा, क्राऊड डेन्सिटी नॉर्म्स आणा, इन्फ्रास्ट्रक्चर डिझाईन, मॉडेल प्रॅक्टिस, इमर्जन्सी फॅसिलिटीज, राईट, वॉटर अँब्युलन्सेस, या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकताय. राईट. इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन, मी तुम्हाला सांगितलं ना की पब्लिक ऍड्रेस सिस्टीम असले पाहिजे. सर्व्हेलन्स अँड सिक्युरिटी, वॉच टॉवर, CCTV, वायरलेस कम्युनिकेशन, या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. राईट. सो यू कॅन यूज AI. राईट. ड्रोन्स, हे सगळं तुम्ही, अॅनालिटिक्स, हे सगळं वापरा. राईट. बेस्ट प्रॅक्टिसेस. मुंबईमध्ये आपण 2024 मध्ये जो वर्ल्ड कप जिंकलो होतो. राईट. तर एवढे लोक आले होते, बट प्रॉपर मुंबईने प्लॅनिंग केलं. बरोबर आहे का नाही? सो प्रॉपर प्लॅनिंग. महाकुंभ. राईट. तर हे आहे. SOP करा, स्मार्ट सिटी इंटिग्रेटेड, ऑल दिस थिंग्स यू कॅन टॉक अबाउट. ठीक आहे.